त्यामुळे बिनविरोधालाही विरोध होताना पाहायला मिळतोय। पुढची बातमी, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले। तब्बल 20 वर्षांनी राजकीय पटलावर एकत्र आलेले ठाकरे बंधू आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सत्ताधाऱ्यांची वाट बिकट झाली आहे का? ठाकरे बंधूंचा वचननामा आज जाहीर झाला आणि यासाठी तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवसेना भवनात आले। राज ठाकरेंचा 20 वर्षांनंतरचा आजचा शिवसेना भवनातील दिवस कसा होता बघूया। स्थळ ठाकरेंच्या शिवसेनेचं मुख्यालय असलेलं दादर स्थित शिवसेना भवन। वेळ दुपारी 12:30ची। शिवसेना भवनासमोर कार्यकर्ते आणि पत्रकारांची गर्दी। एरवी पाहिलं तर हे तसं नेहमीचंच दृश्य, पण यावेळेचा प्रसंग थोडा वेगळा होता। तब्बल 2 दशकं म्हणजेच 20 वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना भवनात पाऊल ठेवणार होते। उपस्थितांमध्ये उत्सुकता होती आणि अखेर तो क्षण आला। पांढऱ्या रंगाची एक टोयोटा वेलफायर कोहिनूर स्क्वेअरच्या समोरून सेना भवनाच्या दिशेने वळली। माध्यम प्रतिनिधींमध्ये धावपळ सुरू झाली। गाडी सेना भवनच्या पोर्चमध्ये दाखल झाली आणि राज ठाकरे खाली उतरले। राज ठाकरे गाडीतनं उतरताच त्यांच्या स्वागतासाठी सेना भवनाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या संजय राऊतांशी त्यांनी हस्तांदोलन केलं आणि तब्बल 2 दशकांपेक्षा अधिक काळानंतर शिवसेना भवनात त्यांनी पाऊल टाकलं। शिवसेना भवनात दाखल होताच राज ठाकरे थेट 4थ्या मजल्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या दालनात पोहोचले। तिथे उद्धव ठाकरेंसोबत साधारण अर्धा तास चर्चा केल्यानंतर हे दोघेही पहिल्या मजल्यावर असलेल्या पत्रकार परिषदेच्या दिशेने निघाले। जिन्यावरनं उतरताना दोघेही ठाकरे बंधू सर्वप्रथम 3ऱ्या मजल्यावर असलेल्या तुळजाभवानीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले। त्यानंतर पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी मंचावर स्थानापन्न होईपर्यंत राज ठाकरेंचा वावर काहीसा अवघडल्यासारखाच होता। शिवसेना नेते संजय राऊतांनीही प्रास्ताविक करताना राज ठाकरेंच्या सेना भवन भेटीचा उल्लेख केला। उद्धव ठाकरेंनीही भाष्य केलं आणि त्यावर राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत मिश्किल टिप्पणी केली। आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसत आहे। सन्माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये 20 वर्षांनी आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते, 20 वर्षांनी आलात कसं वाटतंय? महाराष्ट्रालाच बरं वाटतंय। मी माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांचं इथे आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो। राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणं म्हणजे आजही हिंदू अनडिवायडेड फॅमिली काय आहे याचं चित्र आहे। पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत, 2 भाऊ एकत्र येत आहेत। आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना। साहजिकच आहे, आनंद आहे। एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे। तर 20 वर्षांतर सुटून आल्यासारखं वाटतंय। 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवनमध्ये आलो। मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत। नव्या शिवसेना भवनात राज ठाकरेंनी जरी पहिल्यांदाच पाऊल ठेवलं असलं तरी जुन्या शिवसेना भवनात
राज ठाकरेंचा चांगलाच वावर होता. सुरुवातीला एक व्यंगचित्रकार म्हणून ते आपली व्यंगचित्र द्यायला शिवसेना भवनात येत असत. पण भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेंची 1988 साली नियुक्ती झाल्यानंतर राज ठाकरे नियमितपणे शिवसेना भवनात येऊ लागले. जुन्या शिवसेना भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांच्या दालना शेजारीच राज ठाकरेंची केबिन होती. त्यावेळी त्यांचे कार्यालय प्रमुख असलेले यशवंत किल्लेदार आणि जुन्या शिवसेना भवनातला राज ठाकरेंचा वावर जवळून पाहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. राज ठाकरे साहेबांचं दुसऱ्या मजल्यावर कार्यालय होतं. बाळासाहेबांच्या केबिनच्या बाजूलाच त्यांची केबिन होती. उद्धवजींची देखील होती. आणि राज ठाकरे साहेब जेव्हा कार्यालयात यायचे तेव्हा प्रचंड गर्दी व्हायची. त्यांना भेटायला विविध समस्या, विविध प्रश्न घेऊन लोक यायची. शिवसैनिक यायचे, लोकही यायची. हळूहळू पूर्वी बाळासाहेबांकडे जशी जी गर्दी असायची तशी हळूहळू ती गर्दी राज ठाकरे साहेबांच्या केबिनलाही मोठ्या प्रमाणात व्हायची. आणि राज ठाकरे साहेबांकडून त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांपासून अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्येष्ठ नागरिक सगळ्यांचे प्रश्न तिथे सोडवले जायचे. किणी प्रकरण जेव्हा आलं 96-97ला, त्याच्यानंतर शिवसेना भवनात जाणं बंद आले. त्याची कारणं माहीत नाही, पण बंद आलं तिथे. त्यानंतर ते बाहेर पडले 2005ला वगैरे बाहेर पडले असेल ते बहुतेक. हां, तर ते बाहेर पडल्यानंतर परत जायचा विषय नव्हता. आता यांची युती झालेली आहे आणि ते खूप वर्षांनी शिवसेना भवनात येते. ही नक्कीच मराठी शिवसैनिकांसाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे. राज ठाकरे पूर्वी शिवसेना भवनात यायचे, ते व्यंगचित्रकार म्हणून यायचे. त्यांच्याकडे केबिन होती जुन्या शिवसेना भवनात, सांगतो मला. ते कार्टून द्यायचे, मार्मिकसाठी कार्टून आणून द्यायचे. तिथून ती कारकीर्द त्यांची सुरू झाली होती. तेव्हा भारतीय विद्यार्थी सेनेचं इकडे ऑफिस होतं, तिथे बसायचे. ते बाहेर पडल्यावर तर परत जायचा काही विषय नव्हता. एकेकाळी शिवसेना भवन आणि शिवसेना पक्ष हा राज ठाकरेंच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. पुढे 2006 साली शिवसेनेतनं बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरेंचा शिवसेना भवनाशी असलेला संपर्क पूर्णतः तुटला होता. हा सगळा इतिहास मागे सारून आज तब्बल 2 दशकांनी शिवसेना भवनानं राज ठाकरेंची चाहूल पुन्हा अनुभवली. जुई जाधव आणि देवेंद्र कोल्हटकर सह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी.